हॅलो नमस्ते सायन्स लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे तो खूप आनंदी आणि भरभरीत असा जावो। तर माझं जे आहे ते दिवसाला सुरुवात झालेली आहे। तर पुढे व्हिडिओ पहा, आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि आज शनिवारचा गोंधळ पहा। गुड मॉर्निंग, उठिंग स्कूल मध्ये जायचं, चला पटकन उठा। उठते का नाही? दरवाजा बंद कर, थंडी वाजायची। ठीक आहे करते। शनिवार आला की हे आहे आमच्यात, मी उठवण्यावर असते आणि ती झोपण्यावर असते, असं आहे। असं चला, ती काही उठत नाहीये। उठ ना पिल्ल्या, तसं बोलू नाही लागतंय ग। हे ड्रेस पाहिजे, ते ड्रेस पाहिजे, ड्रेस येत नाही तुला शाळेत, पंचा पाहिजे मला तुला। जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून बुट्टे घ्यायचेतलं तरी ते दम खात नाही। तू आवरलं का? लवकर बुट्टे घाला, ते बुट्टे आहे ते घालून जाय ना। मगीची कशी बडबड 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 करायची अगोदर आवर ग पिल्ल्या, आखरी खूप टाइम झालेला असतंय ग तुला। मला पिंटर लावू दे। लावत आज केस विस वगैरे काही नाही, विचारणं होत नाही आता। सकाळी उठ म्हणले की अजिबात उठत नाही। उठले ना ग म्हणाली, उठले ना ग। शनिवारचा खूप गोंधळ चलतय रे बाबा आपल्या इथे। हा पॉप पडला, छान पडलाय। छान नाही पडला? आणि इकडे मी तिथे पाडून का? खुद का काम खुद करना चाहिए। अरे बाप रे, ये तो बहुत बढ़िया हो गया। देखो, खुद का काम खुद ही करना चाहिए मैंने। ये तो बहुत ही होशियार हो गया अब, है ना? त्याचे दिवस नाही माझी मी घालतो, माती घाल नको। मुलांना सकाळी उठा म्हणलं ना की अजिबात हा उठले म्हणते आणि आहे तिथे झोपी जाते, असं करते। तर असं चला, मुलं वगैरे जे आहेत ते पूर्ण स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि इकडे माझं चाललेलं आहे स्वयंपाक। तर आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी आणि टिफिनसाठी शेपाची भाजी। तर असं चाललेलं आहे। चला अगोदर मी आता वांगे कट करून घेते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। आणि इकडे म्हणताना माझ्या सकाळचे जे आहे ना तर डब्याची तयारी चालू आहे बरं का। आणि काल मार्केटला गेलो होतो तर बराच असा भाजीपाला घेऊन आलो, पण सध्या भाजीपाला खूप तडकलेला आहे। जे जे लागेल त्याच वस्तू आणलेल्या आहे, जास्त काय आणलेले नाही आहे। खूप हे होतं, महाग होतं, त्यामुळे मी वांगे वगैरे आणलेले आहे, शेपाची भाजी आणलेली, बरंच काही काही जे आहे तर घेतलेलं आहे। आणि आता सकाळी बघा डब्यामध्ये भाजीपाला घरात किती पण असू द्या, पण माझा विचार हा असतो की नेमक्या ह्यांना करून काय देऊ। अगोदर बोलले की शेपाची भाजी कर, त्यानंतर बोलले की नाही आता मला जे आहे तर थोडीशी वांग्याची पण भाजी बनव आणि शेपाची पण बनव, असं चाललेलं होतं। तर असं चला, आता मी त्यांना वांग्याची भाजी बनवून देते, तोपर्यंत तुम्ही वांगे अगोदर कट करून घेईल। वांगे बी आणले की बघा तिथे किती पण बघून आपण व्यवस्थित आणू द्या, पण घरी आणलं की एका अर्थ का होईना पण किडकं निघतं। तसंच चाललेलं आहे माझं, एकदम साप वांगे करून घ्यावा म्हणलं। आणि भाजीचं म्हणताना तर कोणाला काय आवडतं, त्यामध्ये माझी खूप परेशानी होऊन जाते। सकाळचं खूप घाई गडबडीने आवरावं लागते तुम्हाला सांगते। आणि इकडे जे आहे बघा मी गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे, त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेत आहे। आता कोणाचं काय असतं कोणाचं काय, तर इकडे चाललेली आहे आता माझं भाजीची तयारी। कांदा वगैरे कट करून घेतला होता आणि लगेच म्हणलं घ्या, कारण की सकाळचं टायमिंग जे आहे ना बघा आता तर काय होत आहे काय माहिती, खूप लवकर टाईम होत आहे, त्यामध्ये खूप गडबडीने आवरावं लागतं। त्यामुळे जे आहे ते मी फक्त आणि फक्त तुम्हाला आता वांग्याचीच भाजी दाखवते, मी बनवलेली। ह्याची शेपाची भाजी किंवा चपात्या वगैरे काही नाही दाखवणार, कारण की व्हिडिओ जर का करायचं म्हणलं तर टायमिंग लागतो आणि त्यामध्ये मग मिस्टरांना कधी कधी लेट पण होतो। तर आज जे आहे तर त्यांना थोडंसं टायमिंगवर जायचं आहे, त्यामुळे जे आहे ना तर मी सध्या तरी म्हणलं चला आपली भाजी करून घ्यावा पटकन आणि त्यांना जे आहे ते लवकर आवरून द्यावा। काय करणार म्हणताना माणूस की पटकन सकाळचं जर का आवरलं तर तेच बरं आहे। असं चाललेलं आहे। मी आता टोमॅटो घालून घेतले आणि टोमॅटो पटकन विरघळा म्हणून लगेच मीठ बी घालून घेतलं, म्हणलं लगेच विरघळलं की मग भाजी कशी छान लागते ना आपली, त्यामुळे तर असं चाललेलं आहे। आणि इकडे बघा आता म्हणलं पटकन झाकून ठेवला, कारण की इकडं जे आहे तो मिस्टरांची पण बडबड थोडीशी जी आहे तर चालू होती की आवरलं का तुझं, काय करते किंवा काही नाही असं होतं त्यांना, कारण की त्यांची आंघोळ चालू होती आणि मला एका साईडला जे आहे ते चहा पण बनवायचा होता। काय करणार, एक एक तर चालू आहे। तर इकडे बघा मस्त इकडे 2 मिनटं जे आहे तुम्ही भाजी आपली टोमॅटो आणि घाईच्या टायमिंगला बघा आपण काय करायला लागलं तर हे असं हे होत नाही, पटकन होणार नाही कधीच। इथे मी थोडीशी हळदी पावडर घालून घेतलेली आहे, म्हणजे 1 चम्मच बरं का, नाही तर म्हणतात थोडीशी म्हणजे किती, तर छोटा आपला 1 चम्मच असतं ना तर ते घालून घेतलेले आहे हळद।
लगेच मिरची पावडर पण घालून घेणार आहे, कारण की मला जे आहे तर मसाला वांगा नाही करायचं, एकदम साधं सिंपल जे आहे आपली वांग्याची भाजी करायची आहे, म्हणजे की त्यांच्या डब्यासाठी त्यांना जशी आवडेल तशी. तर इथे मी आता मिरची पावडर घालून घेतलेली आहे. आणि शनिवारचं पण मुलं वगैरे गेलेली होते, त्यामुळे जे आहे तर मला भाजीला तर हे नाही, कारण की ते जे आहे तर मुलांना स्कूलमध्ये घेऊन गेलेले होते असं आहे. आणि घाई होईना काहीतरी म्हणतो ना आपण, तर तसंच चाललेलं होतं. कढई आहे म्हणताना रोज काही नाही होतं, पण आज जे आहे तिला धरून मी हलवलं त्या टायमिंगला जायते तर कुठे थोडीशी व्यवस्थित बसली. तर चला आता वांगं बोलत तुम्हाला वांगं मस्त परतून घेतल्याच्यावर झाकून ठेवते, म्हणजे पटकन वाफ बसेल त्याला. तिकडे बघा मस्त वाफ बसलेली आहे, झाकण काढलं आणि वांगं जे आहे तर आपलं छान असं हलवून घेतलं. तर इथं जे आहे तर मला लागेल तेवढं थोडंसं पाणी घालणार आहे बरं का. पण तुम्हाला जर का सुकी पाहिजे असेल तर अशी पण भाजी लई छान लागते हो, खरंच एकदा खाऊन बघा असं आहे. तर आमचे जे आहे तर हे आहे, त्यामुळे जे आहे तर कुणी वांगं खात नाही, पण मी तर खाते, आमच्यात असं खाता असं आहे. तर बघा अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि पटकन घालून घेतलं. आता काही गरम वगैरे पाणी जर का करत बसलं तर नाही का टायमिंग लागायचा असं होत आहे. असं चला वांग्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे मी. आता याला हलवते आणि पटकन ठेवून देते. दिसायला तर वांग्याची भाजी खूप छान दिसते, पण मला अशी भीती आहे की कदाचित तिखट होऊ नये, नाही तर आणि मिस्टर जे आहे तर म्हणते तू घाईमध्ये जे आहे तर मला काय भाजी तिखट बनवून देते का. पण असं चला मला तर नाही वाटत तेवढी, पण लाल दिसते मिरची पावडर मध्येच लाल, तर भाजी होणारच झाली. असं तर मी आणखीन झाकून ठेवते आणि बाकीच्या कामाला सुरुवात. इकडे चालू आहे आता चहा पण शिजलेला आहे बरं का. चला मी आता त्यांना जे चहा ओतून देणार आहे. एकट्याचा चहा आहे बरं त्यांचा. चहा आहे, बिस्किट आहे. चलिंग चाय पिंग. आणि आता सध्या जे आहे ना तर स्वयंपाक वगैरे जे ते पूर्ण आवरलेलं आहे, आणि माझं पण मी आवरलेलं आहे. आवरलेलं म्हणजे आता मला जायचं आहे मुलीला स्कूलमध्ये घ्यायला. तुम्हाला सांगते स्वयंपाकी झालेलं काय करून माहिती का, सकाळी खूप लवकर जायचं टाईम होत आहे, आता फास्ट टाईम जात आहे माहिती, किती बी लवकर उठलं तरी बी. आणि डब्बा वगैरे करायचा म्हणलं की त्यात आणि जास्तच थोडासा टाईम होऊन जातो. तर आता दोन्ही पण मुलं जे आहेत त्या स्कूलमध्ये गेलेले आहेत, आणि मला आता जायचं आहे बरं का तिला घ्यायला. आणि माझं जर म्हणतात तर काम आवरलेलं आहे, कारण की लवकर उठलेली होते, त्यामध्ये जे काम आवरून गेलेलं आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत 11:30. बाकीची 12ला जे आहेत तर स्कूल सुटते, त्यामुळे जे आहे तर मला आता 15 मिनिटामध्ये जे आहे तर तिला घ्यायला जायचं आहे. मग ते आले ना की मग आणि आणखीन आमच्या दोघींचं जे आहे तर हे चालू होतं काय करणार. आणि बघा आजच जे आहे ते शनिवारचंच मुलं लवकर जातात स्कूलमध्ये, तर मला जे आहे अजिबात करमत नाही, कामामध्ये माझा वेळ निघून जातो. पण असं आहे. आणि देवापाशी जे आहे तर बाहेर थोडीशी रांगोळी काढली होती मी, तर त्याचा डब्बा जे आहे तर खाली ठेवून दिला, कारण की फ्रीजवरून जर का पडला तर रांगोळी पूर्ण घरामध्ये नको व्हायला, त्यासाठी असं चाललेलं आहे. आणि खूप फास्ट जे आहे ना तुम्हाला म्हणजे काम केलं आहे, त्यामध्ये जे मला गरमी होत आहे, त्यामुळे तब्येत पण खराब आहे, गोळ्या पण चालू आहेत, त्यामुळे जे आहे ते चेहऱ्याचं पण पूर्ण हे होऊन गेलेलं आहे. खूप हे चालू आहे, तरी पण हळूहळू होईल ठीक असं. तर चला कामं काही सरणार नाही असे. आणि चाव्यांचं म्हणताना तर एक चावी इथं असते, चावी सापडत नाही टायमिंगला. सकाळी तसंच झालं, त्यांनी चावी ठेवलेली असते बघा, तुम्हाला दाखवते मी. इथं जे आहे ना वरती चाव्या असतात अडकलेल्या. आता कात्र बघा कशी ठेवून दिली त्यांनी, सकाळी कात्रीसारखं घेतात. आणि इथंच चाव्या असतात, स्कूटीची म्हणा, गाडीची म्हणा, कशाची म्हणा, तर तिथं चावी ठेवलेल्या असतात. त्यांना सकाळी गाडीची चावीच नाही सापडली, आणि त्यानंतर मला सापडलेली आहे बघा, त्या डब्यामध्ये ठेवलेली होती त्यांनी. फ्रीजने रात्री येऊन टाकली असेल किंवा मुलींना टाकली असेल असं आहे. आणि मग त्याचा गोंधळ आज सकाळी मुलांना तर घेऊन जायचं स्कूलमध्ये, आणि त्यांना तर चावी पण सापडाना. मग काय करते माहिती, हे त्याला बोलते ते त्याला बोलते, काय करणार सांगा बरं. असं एक वस्तू म्हणतानंतर जागेवर ठेवत नाही, आणि मी तरी एकटी जी आहे तर मग कोणाकोणाला आवरून देणार ना. तर चला मी आता अगोदर जे आहे ते वेणी वगैरे घालून घेते, मला घ्यायचं जायचं आहे. बाळाला स्कूलमधून घेऊन यायचं आहे, रिवला तर असं आहे तिची स्कूल सुटून आहे. तर चला मी जे आहे ते व्हिडिओ थोडासा आता इथेच थांबवत आहे.